तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी स्कॉलर सिरीज या आपले यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत आज झालेला तुमचा गणिताचा पेपर, जो की आज तारीख होती 6 मार्च 2026. या दिवशी तुमचा आज गणिताचा पेपर होता, गणित भाग 1चा. त्याचे आपण आज उत्तर पाहणार आहोत. तर बघा, तुम्हाला पहिला प्रश्न होता, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. तर बघा, पहिला प्रश्न असा होता की जीवनावश्यक वस्तूवरील वस्तू व सेवा कराचा दर किती असतो? तर तो असतो 0%. त्यामुळे तुमचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण नाही? तर या ठिकाणी तुमचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. तुम्ही ते चेक करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न होता तिसरा, की 4x अधिक 5y बरोबर 19चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना yची किंमत किती? तर या ठिकाणी मी तुम्हाला सोडून दाखवले. समजा हे जे उदाहरण आहे 4x अधिक 5y बरोबर 19, त्या ठिकाणी आपल्याला xची किंमत 1 ठेवायची असल्यामुळे आपण या ठिकाणी 4 गुणिले 1, त्यानंतर 5y जशाला तसे आणि 19 जशाला तसे लिहिलेत. त्यानंतर 4 गुणिले 1 म्हणजे 4 उत्तर येतं. त्यानंतर 5y जशाला तसे बरोबर 19 पण जशाला तसे. आता या ठिकाणी 4 अधिक आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर वजा होतील, म्हणजेच 5y बरोबर 19 वजा 4, 5y बरोबर 15 आणि y बरोबर 15. या ठिकाणी हे 5 गुणिले आहेत ते इकडे गेल्यानंतर बरोबर चिन्हाच्या पलीकडे भागिले होतील, म्हणून y बरोबर 15 भागिले 5 म्हणजेच yची किंमत आलेली आहे आपले 3. ती जी काय आहे तुमची ऑप्शन नंबर बी मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न होता 3च्या पहिल्या 5 पटींची बेरीज किती आहे? तर तुम्ही ते करून बघितलं तर उत्तर येतं 45. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक ए मधला बीचा प्रश्न होता, खालील उपप्रश्न सोडवा. त्या ठिकाणचे तुम्हाला 4 उपप्रश्न सोडवायचे होते. पहिला होता, एका वस्तूवरील CGSTचा दर 9% असेल तर GSTचा दर किती असेल? तर याच्याच दुप्पट असतो तो, म्हणजेच 9 गुणिले 2 बरोबर 18%. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, x व y ची चले असलेल्या एक सामिक समीकरणासाठी जर dx बरोबर -42 व d बरोबर -3 असेल तर x ची किंमत किती? तर या ठिकाणी मी सोडवून दाखवले. त्याचं उत्तर आलेलं आहे आपलं 14. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, 2 नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश म्हणजेच येस लिहायचं होतं आपल्याला. हा प्रश्न आपण काल बघितला होता, त्याच प्रकारचा प्रश्न हा आलेला आहे आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला इथे लिहून दाखवले. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, खालील वर्ग समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहायचं होतं. तर तुम्हाला समीकरण दिलं होतं 2y बरोबर 10 वजा yचा वर्ग. त्याला आपण या रूपात जर लिहिलं तर ते समीकरण तयार होतं yचा वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर 0. त्यानंतर पुढचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक 2. त्यापैकी तुम्हाला कुठल्याही 2 कृती पूर्ण करायच्या होत्या. तर मी तुम्हाला ही पहिली कृती पूर्ण करून दाखवली आहे. एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती तुम्हाला पूर्ण करायची होती. तर या ठिकाणी बघा, समजा यस बरोबर नमुना अवकाश आहे. यस बरोबर 1, 2, 3, 4, 5 आणि 6, म्हणजेच एन एस बरोबर काय असणार आहे? 6. त्यानंतर घटनेनुसार वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. ए बरोबर त्यापैकी 1, 2, 3, 4, 5 आणि 6 यापैकी 2, 3 आणि 5 या मूळ संख्या असल्यामुळं त्या मूळ संख्या आहेत 1, 2 आणि 3, म्हणजेच एन कंसात ए बरोबर 3. त्यानंतर पी कंसात ए बरोबर त्याचं सूत्र असणार आहे एन कंसात ए भागिले एन कंसात यस. म्हणजे आता आपलं ए आलं होतं 3 आणि यस आलं होतं 6, मग त्यांचा भागाकार केला तर उत्तर येतं आपलं 1/2. त्यानंतर पुढची कृती होती, खाली दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा. तर या ठिकाणी तुम्हाला संख्या दिलेल्या होत्या 70, 60, 50 आणि 40. आता T1 बरोबर या ठिकाणी 70 आहे. त्यानंतर T2 बरोबर 60 हे लिहून दिलेलं होतं. त्यानंतर T3 बरोबर किती असणार होतं आपलं 50, म्हणून या चौकटीत तिथे 50 असणार होते. आणि तुम्हाला ए काढायचा असल्यामुळे किती T2 मधून T1 वजा करायचं होतं. त्यावेळेस तुमचं उत्तर आलं -10. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, खाली दिलेल्या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी सारणी पूर्ण करा. बघा, या ठिकाणी तुम्हाला समीकरण दिलं होतं x अधिक y बरोबर 3. आता x अधिक y बरोबर जर 3 घेतलं तर x अधिक 5 म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला yची किंमत 5 दिलेली असल्यामुळं आपण ती 5 घेतली. x अधिक 5 बरोबर 3, x बरोबर 3 वजा 5 आणि x बरोबर -2. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न 2 मधला बीचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. तर या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला होता, 2 नाणी एकाच वेळी फेकली असता कमीत कमी 1 छापा मिळण्याच्या घटनेची संभाव्यता तुम्हाला या ठिकाणी काढायची होती. ती आपण काढली. त्याचं उत्तर आलेलं आहे तुमचं 3/4. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा.
तर बघा या ठिकाणी सहगुणक समान असल्यामुळं तुम्हाला काही करायची गरज पडली नाही, डायरेक्ट तुम्ही यांची बेरीज करता तुम्हाला येत होती. तर बघा या ठिकाणी समीकरण 1 आणि समीकरण 2 लिहून घेतलं आहे आणि त्यांची आपण या ठिकाणी बेरीज केली. इथं बघा आता 2 आणि 1 3x झाले बरोबर. आता हे कट झाले विरुद्ध चिन्ह असल्यामुळं. त्यानंतर 4 आणि 2 झाले 6. त्यानंतर 3x बरोबर 6/3 म्हणजेच हे 3 इथे गुणाकाराच्या रूपात होते, इकडे आल्यानंतर भागिले झाले ते आणि 6/3 बरोबर एक्सची किंमत आली आपल्या 2. आता हेच आपण x बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवली. x अधिक y बरोबर 4 म्हणजेच x ची किंमत 2 अधिक y बरोबर 4, y बरोबर 4 वजा 2 आणि y ची किंमत या ठिकाणी आली तुमची 2. त्यानंतर पुढचा प्रश्न होता खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. तर या ठिकाणी बघा तुम्हाला हे अवयव पद्धतीने सोडवायचं असल्यामुळं आपण इथे लिहून घेतलं x वर्ग अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर 0. आता इथं यापैकी आपण x कॉमन काढलं म्हणजेच राहिलं काय इथं फक्त x अधिक 5 आणि या ठिकाणी आपण वजा 4 कॉमन काढले म्हणजे तिथं काय राहिले x अधिक 5. आता हे कंस समान असल्यामुळं आपण त्यापैकी इथे एकच कंस घेतला. त्यानंतर राहिलं काय मग x वजा 4 हे दुसऱ्या कंसात घेतलं आणि बरोबर 0 जशाला तशी. आता बघा या ठिकाणी x अधिक 5 बरोबर 0 आणि x वजा 4 बरोबर 0. तर इथं बघा x अधिक 5 आणि हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते वजा 5 होतील म्हणून x बरोबर आपले वजा 5 आले आणि या ठिकाणी वजा 4 आहेत ते बरोबरच्या पलीकडे गेल्यानंतर ते होतील अधिक 4 म्हणजेच x ची किंमत आपली आली x बरोबर 4. त्यानंतर पुढचा प्रश्न होता दिलेली अंकगणिती श्रेणी 12, 16, 20, 24 आहे. तर या श्रेणीचे तुम्हाला 24वे पद काढायचं होतं. तर बघा tn बरोबर a अधिक कंसात n वजा d n वजा 1 कंसबंद d हे आपलं सूत्र होतं. त्यानुसार आपल्याला 24वे पद काढायचं असल्यामुळं आपण ती संख्या यात मांडली आणि आपलं उत्तर आलं 104. त्यानंतर पुढचा प्रश्न होता तो तुम्ही जर सोडून बघितला त्याचं उत्तर येते तुम्हाला 52.3. हे तुम्ही सविस्तर सोडून बघा बरोबर हेच उत्तर येईल. त्यानंतर 3A मध्ये तुम्हाला प्रश्न होता खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करायची होती. तर या ठिकाणी बघा हा प्रश्नसुद्धा अतिशय सोपा होता, त्याच्यासुद्धा तुम्हाला मी उत्तर या ठिकाणी लिहून दाखवलेत. त्यानंतर त्याच प्रश्नातली ही आहे कृती क्रमांक 2. याचेसुद्धा उत्तर मी तुम्हाला लिहून दाखवलेले आहेत. त्यानंतर त्यातला बी प्रश्न होता खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. तर पहिला प्रश्न होता 2 संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. तर या ठिकाणी आपण या सूचनांनुसार 2 समीकरणं तयार केले. पहिलं समीकरण x वजा y बरोबर 3 आणि दुसरं समीकरण 3x अधिक 2y बरोबर 19. परंतु यांचे सहगुणक समान नसल्यामुळे आपण त्यांचे सहगुणक सम करून घेतले. त्यानंतर आपलं समीकरण 3 आणि समीकरण 4 तयार झालं. त्यानंतर मग आपण त्यांची बेरीज केली आणि त्यानुसार आपण एक्सची आणि वायची किंमत या ठिकाणी काढलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर जो पुढचा प्रश्न होता तिसरा तो मी या ठिकाणी सोडून दाखवला आहे. तो सुद्धा अतिशय सोपा प्रश्न होता, बघू शकता तुम्ही. त्याचे उत्तर पण मी ते तुम्हाला काढून दाखवले आहे. त्याचं उत्तर होतं 5/6 आणि याचं उत्तर होतं 6/6 म्हणजेच 1. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न होता खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे होते. त्या ठिकाणी मी तुम्हाला हा प्रश्न सोडवून दाखवला आहे, तो बघू शकता. या ठिकाणी 100 शेअरसाठी एकूण गुंतवणूक किती रुपये ते तुम्हाला विचारलं होतं. तर बघा 900 गुणिले 100 बरोबर इथं उत्तर आलं तुमचं 90,000. त्यानंतर दलाली काढायची होती, दलालीसुद्धा आपण या ठिकाणी काढलेली आहे. त्यानंतर तुम्हाला दलालीवरील GST काढायचा होता, तो GST सुद्धा आपण इथे काढला, तो आलेला आहे 81. त्यानंतर 100 शेअरसाठी एकूण किती रुपये खर्च आला ते सुद्धा आपल्याला काढायचं होतं, ते पण आपण इथे काढलं, ते आलेलं आहे तुमचं 90,531 रुपये. त्यातलाच पुढचा प्रश्न होता शाळेतील 105 विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी जमवलेल्या निधीची वारंवारता सारणी दिली आहे, त्यावरून जमा केलेल्या निधीचा मध्यक काढायचा होता. तर बघा मध्यक जर काढला तर सूत्रानुसार तर अतिशय सोपं उत्तर येतं तुमचं 37.67. आणि त्यानंतरचा शेवटचा प्रश्न होता तुमचा, त्यापैकी तुम्हाला कुठलाही एकच प्रश्न सोडवायचा होता. तर बघा आपण हा प्रश्न सोडून दाखवला आहे. या ठिकाणी तुम्हाला ची किंमत काढायची होती बरोबर. तर बघा 35 हे त्यानंतर 20 प्लस हे 1 आणि हे 2 म्हणजे 3 झाले बरोबर. त्यांची किंमत होती 100 रुपये 100. त्यानंतर आता बघा 35 अधिक 20 झाले 55, 3 जशाला तसे बरोबर 100. आता 3 या ठिकाणी असेल तसे राहिले आणि 55 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले म्हणजे ते वजा झाले. त्यानंतर 3 बरोबर यांची वजाबाकी केली आली 45. ए बरोबर 45/3 हे इकडं 3 गुणिले होते, इकडे आल्यानंतर भागिले झाले आणि त्याचं उत्तर आलं आपलं ए बरोबर 15. आणि याचाच तुम्हाला काय काढायचं होतं, वृत्तालेख काढायचा होता. हा सुद्धा प्रश्न अतिशय सोपा होता.
तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला ही संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडून दाखवलेली आहे. जर तुम्ही तुमची चेक केली आणि तुम्हाला जर समजले की तुम्हाला किती मार्क्स मिळाले तर ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा.